बातमी आता पावसासंदर्भात आहे। राज्यात आजपासून मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। आज मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे, तर मुंबईप्रमाणेच पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे। सोमवारनंतर ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाची तीव्रता ही वाढू शकते। कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्याच्या प्रभावामुळे पुढील 4 ते 5 दिवस मुंबई, महाराष्ट्र आणि लगतच्या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। ढगाळ वातावरण देखील निर्माण झालंय। भंडारा जिल्ह्यात मध्यरात्री पावसानं हजेरी लावली। मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता। रात्री आलेला पाऊस जिल्ह्यातील काही भागात सकाळपर्यंत रिमझिम सुरू होता। या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय। वाशिम जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास पुन्हा वादळी वारा तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे काही ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित असल्यानं नागरिकांना संपूर्ण रात्र ही अंधारात काढावी लागली आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक, सोयाबीन पीक तसेच तूर पिकाचंही नुकसान होण्याच्या भीतीनं शेतकरी सध्या चिंता व्यक्त करत आहेत। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर पावसानं जोर धरलाय। कोल्हापूर जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपलंय। हा पाऊस पिकांसाठी दिलासादायक असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे। माळरानावरील पिकांना या पावसाचा मोठा फायदा होईल। राधानगरी, करवीर, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा तालुक्यासह गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा या तालुक्यात देखील जोरदार असा पाऊस झालाय।